छाटणीनंतर द्राक्षबागेत 5 पाने 3 पाने अवस्था ते प्री ब्लूम अवस्थेपर्यंत महत्त्वाचा रोग जर असेल तर तो डाउनी मिल्ड्यू. पाऊस आलेल्या परिस्थितीत करपा रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. परंतु डाउनी मिल्ड्यूचा जर विचार केला तर याला काय परिस्थिती जबाबदार असते, तर पहिली गोष्ट तुमची दाट कॅनॉपी, त्यानंतर तुमच्या बागेतलं वातावरण कसं आहे, मॉइश्चर किती आहे, वातावरण कसं आहे. हे जर असं जर वातावरण असतं तर या वातावरणामध्ये पाऊस जरी कमी झाला असेल तरी आर्द्रता टिकून आहे. आणि ही आर्द्रतावरती एक कॅनॉपी आहे, आणि कॅनॉपी आणि त्यानंतर हे गवत जे आहे, ही जे अंतर आहे हे अंतर फार कमी असल्यामुळे आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते आणि या वाढत्या आर्द्रतेमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. प्री ब्लूम अवस्थेमध्ये किंवा 5 पाने अवस्था असेल त्या अवस्थेमध्ये आपल्याला सिस्टमिक फंजिसाइडचा वापर करता येईल, परंतु त्यावेळेस जर आपण वापर केला तर चांगलं होईल. त्याहीपेक्षा कॅनोपी व्यवस्थापन फार महत्त्वाचं असेल. आणि या कॅनोपी व्यवस्थापनामध्ये एक आहे की पानांची संख्या, फेलफुटी जितक्या लवकर आपण काढल्या तितक्या त्याचा परिणाम चांगले मिळेल आपल्याला. ज्या काडीवरती घड नाही त्या काडीवरती वरील जर आपण फुटी काढून घेतल्या तर आपल्याला त्याचं इनॉक्युलम कमी करता येईल. आता आपण बघतो की ह्या बागेत हे काम हे इथं आहे, येथे फुटी नाही, परंतु या फुटीवरती डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव इतका जोरात दिसतो आहे की हे गर्दीमुळे झालं आहे. आणि याच गर्दीमुळे आपल्या बागेत प्रादुर्भाव जास्त वाढला. ह्या प्रादुर्भाव कमी करण्याकरता आपल्याला फार काय करता येईल की आता इथे माल पण फार कमी आहे, घडाचं नुकसान पण झालं असेल, तर अशा वेळेस आता आपल्याला कमी खर्चामध्ये जर बघितलं तर बोर्डो मिश्रण 0.5% 7.5 pH आपल्याला इथं हे करता येईल, किंवा कोसाईडचा वापर करून आणखी काही उपाययोजना आपल्याला करता येईल. परंतु फेलफुटी त्वरित काढून कॅनोपी मोकळी करणे हा एक महत्त्वाची उपाययोजना यावरती म्हणता येईल. धन्यवाद.